बघितली आम्ही परिस्थिती तुमची. बघितली का? आनंद गुया खावला का रोज लेकर दवाखान्याला आहेत, उलटी संडास तिथं जाण सोयरा येईना गेला आमच्या घरला. कुणी आमच्या लेकरला सोयरा धरा एक रात्र कसं खातावून कसं राहताव बाई, आमच्या खेड्यानं असलं नाही म्हणालेत आम्हाला. जेवढे बी उमेदवार थांबले, आता जे थांबलेले आहेत सध्या महानगरपालिकेसाठी, त्यांच्या घरात जर गेले ना पाय घसरून पडण्यासारखी त्यांच्या घरामध्ये राहण्याची सुविधा आहे. त्यांच्या घरामध्ये बाथरूम जायच्यामुळे तर चप्पल वेगळी आहे. त्यांच्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये त्यांचे मिसेस जर स्वयंपाक करत असते, त्यांची ताई जर स्वयंपाक करत, त्यांच्या चप्पल वापरण्याच्या वेगळे आहेत. आणि जे आमचे नागरिक जे आहेत ते नागरिकांना जेवणापर्यंत आमच्या जे आळ्या केल्या येत असलेल्या बाथरूमच्या. नमस्कार. एकीकडे महानगरपालिकेच्या इलेक्शनची मोठ्या प्रमाणात रणधुमाळी रंगलेली आहे आणि ही रंग जी धुमाळी आहे ही दर 5 वर्षाला असते आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळा उमेदवार निवडून जनता देत असते. परंतु प्रमुखाने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्या वार्डातला, त्या गल्लीबोळातला विकास म्हणजे काय केला जातोय ही पाहायचंय. तर चला मी तुम्हाला विकास दाखवतो आणि तुम्ही सांगायचंय ही लातूर आहे पिल्लू की मुंबई आहे पिल्लू. मी तुम्हाला मुंबईची दशा लातूर मध्ये दाखवतो. या चला. हे पहा, महानगरपालिकेने हे येथील नागरिकांसाठी जे शौचालयाची व्यवस्था केली, त्या शौचालयाची अवस्था कशा प्रकारची आहे बघा. कॅमेरा जास्त हलवू नका, कॅमेरामॅन व्यवस्थित दाखवा. आणि ही अवस्था मुंबईची नाही, हे आपल्या लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 या ठिकाणातील ह्या नागरिकांची ही अवस्था आहे. आणि पाहायला गेलं तर ही जागा एखाद्या लहान लेकराच्या अभ्यासिकेसाठी किंवा ग्रंथालयासाठी वापरता आली असती. आणि प्रत्येकाच्या घरोघरी व्यवस्था आहे, संडास बाथरूमची व्यवस्था प्रत्येकाच्या घरोघरी असते. परंतु अशा प्रकारचे पैसा कसा वाया घालायचा, त्याच्या टक्केवारी कशी काढायची याकडे प्रामुख्याने येथील नगरसेवक लक्ष देत असतात. आणि ह्याचीच दुसरी बाजू जर तुम्हाला पाहिजे आहे तीही मी तुम्हाला दाखवतो. आणि ती जर बघाल त्या आजूबाजूच्या राहत्या घरामध्ये ते तेथील नागरिक कसं जगत असतील ह्याचा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. आणि तुम्हाला दाखवतो याची दुसरी बाजू. या आता मी तुम्हाला ती खूप भयंकर गोष्ट दाखवित आहे आणि तुम्ही ती बघावं लागेल, कारण तुम्ही लातूरचे नागरिक आहात, सुजाण आहात आणि तुम्हीही सांगाल की नेमकं ही मुंबई आहे की लातूर आहे. आणि दाखवतो मी. पण एक गोष्ट आवर्जून सांगतो की मीही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, कारण इथे दुर्गंधीचा एवढा मोठा भयंकर वास सुटलेला आहे. आणि याकडे महानगरपालिका कशा प्रकारे पाहते आणि या अगोदर का पाहिलं नाही ही या महानगरपालिकेने विचार करायला हवा. या दाखवतो. या ठिकाणी माझ्याकडे या ठिकाणी मला स्वतःला श्वास घ्यायला खरं तर त्रास होतोय. आणि मी तुम्हाला ही परिस्थिती बघितलात. आता याच्या आजूबाजूला जे राहते घर आहेत तिथे जे लहान लहान लेकरं आहेत त्यांची परिस्थिती दाखवतो. असल्या घाणीच्या साम्राज्यामध्ये त्यांनी ते जेवण जेवत असतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांना रोगराईच्या मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं. रोगराईला तुम्हाला दाखवतो. या जरा पलीकडे या. नागरिक आपल्यासोबत आहेत, आपण नागरिकाच्या प्रतिक्रिया घेत नाहीत. कारण का ह्याच्या मागे प्रतिक्रिया न घेण्याचं एक कारण आहे. त्यांनी जे बोलणार आहेत त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला दाखवतो की नेमका विकास कशाला म्हणतात. प्रभाग क्रमांक या 3 मध्ये मुंबई सारखी परिस्थिती या ठिकाणी तुम्ही पहा. आणि या ठिकाणी जी लहान लहान लेकरं आहेत या ठिकाणी वावर असतो. आणि ही जी बोळ आहे, हे जे बोळ मुंबई सारख्या परिस्थितीमध्येच दिसून येतो तुम्हाला. आणि सध्या जर पाहायला गेलं तर ही घाणीचं साम्राज्य इथं साधा असं बोलण्याची मनस्थिती सध्या होत नाही, अशा परिस्थितीतली ही परिस्थिती आहे. आणि जर तुम्ही पाहायला गेलात तर या ठिकाणी आजूबाजूला घर आहे, हे घर आहे. आणि या घरामध्ये लहान लहान लेकरं येथील नागरिक जेवण करत असताना सुद्धा ह्यांना असल्या घाणीचं हे दाखवा हे महानगरपालिका, हे महानगरपालिका हे महानगरपालिकेचं साम्राज्य आहे. आणि इथे तुम्ही नवीन असलेला जर जुने असतील नगरसेवक त्यांना इच्छुक आहेत निवडणूक लढण्यासाठी आणि यांच्या प्रश्नाकडे बघणार कोण. मी कॅमेरामॅनला विनंती करतो आणखीन एक बाजू दाखवूया आपण. हो का, या मॅडमचं घर आहे हे. आणि या मॅडम का बंद आहे तुमचं घर? या घाणीमुळे घाण आहे. त्या घाणीमुळे मी काय आता सध्या मी भाड्याच्या घरामध्ये आहे.
हा, हे आवर्जून ऐका काय ह्या अशा प्रकारच्या घाणीमुळं या ताईला हे घर चांगलं सोडून त्यांना भाड्याच्या रूम मध्ये राहायची वेळ आलेली आहे. लोक इथं संडास करायला ठेव का साहेब, इथं रोज रोज एक दिवस नाही पेनार खाणार आले की लगेच इथं घरावर येऊन करते. कुणाला सांगायचं हे? आता लेकर हॉस्टेलला टाकून आले मी. आता गाजा वाजा युलाला एवढे मोठे दन 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 वाजायले काय आहे मग ह्यांना? यांना प्रचाराचा पैसा पाहिजे, निवडून द्या. हं. प्रत्येक वर्षी येतात निवडून द्या. आम्ही करतो कोणच करत नाही. इकडे येणं देतच नाही. एकदा निवडून गेले की पुन्हा नाही. इकडे बिलकुल येतच नाही. तर आमचं तोंड सुद्धा बघत नाही. चला, नक्कीच 2 मिनिट नक्कीच आणखीन ही बाजू तुम्ही बघणं गरजेचं आहे. पेनार खाणार आले की लगेच घरात ही बाजू बघा काय ही अशा प्रकारचं घाणीचं साम्राज्य लातूर शहरामध्ये आहे. दुसरं तिसरं कुठं नाही आहे आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे. येथील जे नागरिक होते या इकडे या कॅमेरामॅन या इकडे. आता पाहूया आपण येथील नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊया. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तुम्ही तर बारीक बारीक गल्लेबोळे आहेत आणि या गल्लोबोळी मी तर स्वतः मुंबई शहरामध्ये पाहिलेले आहेत. असं लातूर सारख्या शहरामध्ये आम्ही पाहिलेलं नाही. आणि मोठमोठे भाषण मोठमोठे गाजावाजा विकास हार कुठला विकास हे पहा. ही 3 मध्ये आहे ही परिस्थिती. आणि काय सांगाल ताई, बघितली आम्ही परिस्थिती तुमची? बघितली का? आनंद गुया खावला का रोज लेकर दवाखान्याला आहे. उलटी संडास तिथं जाण सोय राही ना गेलाय आमच्या घरला. कुणी आमच्या लेकरला सोयरांद्रा एक रात्र कसं खातावून कसं राहताव बाई आमच्या खेड्यानं असलं नाही म्हणालेत आम्हाला. हा, तुम्ही कसं असल्या सिटीत एवढ्या गंदगीत राहताव की? ही लातूर शहरातला प्रभाग. लातूर म्हणतात का ह्याला? लातूर म्हणणार खेड म्हणायचं. लातूर कोण म्हणताय असल्या घाणीला? लातूर वाटणार लातूर. आता खेड म्हणावं तर खेड्यामध्ये ह्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती. चांगली सोय मोदीने केलाय. ह्याच्यापेक्षा चांगली सोय केलाय. घरोघर शौचालय आहेत. आणि ही शौचालय असलं का असलं वास उठायचं. आता तुमच्या लहान लहान लेकर आहेत तुमचे लहान लहान लेकर कुठं जातात? दवाखान्याला उलटी संडास ह्याच्यातच कुठं राहावं कुठं जावं असल्याच सावकी आम्ही. त्यांच्या शिक्षणासाठी इथं ही जागा जी आहे, नाही ऐका ना, ही जी जागा आहे ही जागा अशा प्रकारे जर असेल, मला काय म्हणायचंय, तुमच्या लेकरांना शिक्षण घेण्यासाठी किंवा अभ्यासिका एखादं ग्रंथालय या ठिकाणी बांधता आलं असतं जेणेकरून तुमच्या इथं स्वच्छता ही राहिली असते आणि लेकरं शिकलेही असते. पण काय करा की मग तसं करायला हवा. करा आम्हाला घाण काढून टाका. हिन करा आमच्या लेकरासाठी सोय. आमची गेली जिंदगी लेकराची जाऊ नये. लेकरासाठी तर चांगलं करा कल्याण भविष्याचं लेकराची. आता तुम्ही बोलताय तर तुमच्या डोळ्यात पाणी. मग काय करावं? आमच्या हायच परिस्थिती तशी. पाणी यायचं झालंय परिस्थिती. किती बेरडून उभून उपयोगच नाही. आता टायमापुरते येतात हातात जोडीत. पुन्हा हाय तीच महाग तसं पुढे चालू आहे आमची परिस्थिती. मग कुठवर बोलायचं? रोजच बोलायचं का आता जे माणसाला? उमेदवार आहेत तुमच्या इथले, आता येथील उमेदवार आम्ही बघितले, प्रत्येक पक्षाचे बघितले. प्रत्येकाचं घर हे टोले जंग आहे. प्रत्येकाच्या घरात एसी आहे, सोफा आहे, व्यवस्थित शौचालय आहे. आणि ते उमेदवार येथील विकास त्यांनी कधी बघितलाय का? सध्याचं बघायला गेलं तर काय सांगाल ताई? तुम्ही काय सांगाल? काय सांग आता बोलून नरड्याला कोरड पडाली बघा. आता पाणी मागायचं काम आहे. 8 दिवसाला दवाखाना लेकराचा, 8 दिवसाला दवाखाना. गुळकीकड आणि धानकीकड झाले. काय करायचं? कसं जगायचं? कसं राहायचं? आता उमेदवार येत आता कसं करायचं? त्याने चांगलं काय बी सुविधा काय बी दुसरी करावं. काय बी शाळा टाकावं किंवा महानगरपालिकेची काय बी कोणती बी चांगली ठेवायची इथं. आजी काय सांगाल? किती वर्षां रहिवाशी आधी जरा आहे की इथं. काय करावं असून परिस्थिती अशीच आहे. अशीच आहे बघा. एवढा 18 दवाखाना आहे त्या म्हाताऱ्याचा. तर 18 दवाखाना आहे. कसं करायचं? कसं करायचं? दवाखान्याची भरती करतो. भरती दवाखान्याची भरती करायची. आम्हाला चला येईना काम होईना. कसं करायचं? तर नक्कीच आणखीन तरुण मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. तरुण मंडळी करून जाणून घेऊया नेमका विकास कशाला म्हणतात, नेमका नगरसेवक काय कोणत्या पदाचा आणि कशासाठी असतो नगरसेवक हे जाणून घेऊया. काय सांगाल भैया? आता जर नगरसेवक म्हणलं धुमधडाका चालू आहे, मला नगरसेवक म्हणा किंवा मला निवडून आणा नगरसेवक म्हणून, नगरसेवकाचा अर्थ काय? बघा, नगरसेवकाचा अर्थ म्हणजे जो पूर्णपणे वॉर्डामध्ये आपली स्वच्छता राखणारा, वेळोवेळी स्वच्छ पाणी मिळवून देणारा आणि पूर्ण वॉर्डामध्ये जी काय अडचण असेल त्या अडचणीला सामोरे जाऊन येणाऱ्या नागरिकांची आपली पूर्ण अडचण दूर करणारा म्हणजेच नगरसेवक. आजपर्यंत आम्ही काँग्रेसचे जवळपास 3 नगरसेवक, त्याच्यामध्ये साबदे असतील, वर्षाबाई मस्के असतील, पुन्हा मदने असतील, परत आपला बिराजदार असेल, आम्ही यांना डोळे झाकून एकदम विश्वासपूर्ण आम्ही त्यांना नगरसेवक केला.
नगरसेवकांचा आम्हाला प्रत्येक वेळी त्यांचा एक शब्द होता की आज जवळपास 25 वर्षापासूनचा शब्द आहे किंवा आम्ही तुम्हाला कबाले देऊ. आम्ही आज जवळपास तिथं 40 वर्षापासूनची आमची राहिलेली झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टी प्रत्येक वेळी सांगितलं जाते की बाबा ज्यावेळेस तुमची विधानसभा लागेल, लोकसभा लागेल, महानगरपालिका लागेल त्यावेळेस सांगितलं जाते की बाबा आम्ही बघा आता पाठीमागे कार्यक्रम झाला आणि त्या विधानसभा लागली त्यावेळेस आम्ही 4 लोकांना कबाले दिले. बरं मला एक सांगा, आता सध्या ही प्रश्न तर तुमचे 40 वर्षापासून प्रलंबित आहेत. हा त्याला कोणी असं चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत नाही. बरोबर मला एक सांगा, जेवढे उमेदवार आहेत सगळ्या पक्षाची धरा त्याच्या, सगळ्या पक्षाच्या, ते त्यांचे घर, त्यांची राहण्याची स्टाईल कशी आहे, आपली समस्या जाणून घेण्याची आहे का त्यांची? बघा आजपर्यंत जेवढे बी उमेदवार थांबले, आता जे थांबलेले आहेत सध्या महानगरपालिकेसाठी, त्यांच्या घरात जर गेले ना पाय घसरून पडण्यासारखी त्यांच्या घरामध्ये राहण्याची सुविधा आहे. त्यांच्या घरामध्ये बाथरूम जायच्यामुळे तर चप्पल वेगळी आहे. त्यांच्या घरामध्ये स्वयंपाकघर, त्यांचे मिसेस जर स्वयंपाक करत असते, त्यांची ताई जर स्वयंपाक करत, त्यांच्या चप्पल वापरण्याच्या वेगळे आहेत. आणि जे आमचे नागरिक जे आहेत ते नागरिकांना जेवणापर्यंत आमच्या जे आळ्या केल्या येत असलेल्या बाथरूमच्या, हे काँग्रेसच्या काळामध्ये बांधलेलं बाथरूम आहे. नगर परिषद असताना हे आताही काँग्रेसचे आम्ही नगरसेवक दिले होते. आम्ही कुठल्या पक्षाबद्दल बोलत नाही किंवा काय देणं घेणं, आमचा जो विकास करेल तो आमचा नगरसेवक. त्या पद्धतीने आम्ही एक असं आमच्या कानावर आणखी गोष्टी पडत गेल्या किंवा नागेश जाधव या नावाचा आमचा सुंदर असा शिकलेला एक उमेदवार आहे. त्या उमेदवाराच्या आम्ही पाठीमागे आम्ही भक्कमपणे थांबण्याचा आम्ही ठोस निर्णय घेतलेला आहे. आणि वार्डातील पूर्ण सुजाण नागरिक किंवा कुणी असतील ते आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत आहेत. त्या पलीकडे आम्ही विश्वासानं जी आम्ही काँग्रेस पक्षावर जी विश्वास केला ते आम्ही आज कुठल्या पक्षाचा म्हणून नाही, की सुजाण आणि सुशिक्षित असा उमेदवार आहे म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी राहण्याचा आम्ही ठाम निर्णय घेतलाय. आमच्या प्रभाग क्रमांक 3 मधून आम्ही नागेश जाधव. सांगा, आता ही आपण एक बाथरूम पाहिलं, अशी परिस्थिती अजून प्रभाग क्रमांक 3 मध्ये कुठं कुठं आहे? बघा आता ही एक बाथरूम झालं, याला आपण वसंत मस्के यांचा कॉर्नरचं बाथरूम म्हणून असं ओळखलं जातो. राजीवनगरच्या आपल्या मोठा जे रोड आहे विवेकानंद चौक ते बाबळगाव चौक जाणारा, मी स्वतः सोबत तिथल्याही बाथरूम तुम्हाला परिस्थिती दाखवतो. त्या बाथरूमला ही जशी बिकट परिस्थिती आहे, ही समाज असल्यामुळे, आजूबाजूला घरं असल्यामुळे आपल्याला सर्वात जास्त घाण होते. तिथल्या सुद्धा बाथरूमची हीच कंडिशन आहे सेम. बघा हे असे जर असेल, महानगरपालिका जर लक्ष देते, महानगरपालिकेकडे महानगरपालिकेने आपल्यावर लक्ष का द्यावं की आपला जो नगरसेवक असतो तो ठामपणे महानगरपालिकेमध्ये त्यांच्या कौन्सिलमध्ये आपल्या वार्डातल्या जी काय अडचण ठामपणे मांडणारा नगरसेवक असला पाहिजे. एक गोष्ट आवर्जून बोलू वाटते की इथे ताईनं मग बोलत एक प्रश्न मांडला होता आणि त्यांनी ते ठामपणे सांगितला होता की ह्या जी समस्या आहेत या प्रभागातल्या, या समस्या घेऊन अनेक निवेदनं महानगरपालिकेत देण्यात आले आणि ते निवेदनं स्वीकारताना ताई काय सांगाल, हे निवेदन स्वीकारत असताना तुम्हाला काय आश्वासन दिलं बरं त्या आणि कोणत्या आयुक्ताने दिलं? अशी येणारेच करता आम्ही करतो आम्हाला निवडून द्या, येता करता म्हणाले तर तिकडेच गेले की नाही गेले तर अशी परिस्थिती आहे आम्हाला. ह्यांचं सोडा, ह्या उमेदवारांचं. तुम्ही नागरिक म्हणून आयुक्तालय पशी गेलात, नगर त्याला आयुक्त बाई पशी सुद्धा गेलतो. अमन मित्तल कोणचे होते की माय काय लक्षात नाही. आमच्या इकाच कांबळे आलते, करतो पाडतो घेतो करून समजे होते, पण त्यानं निवडूनच आला नाही की आल्यावर करून देतो म्हणलं, आलंच नाही निवडून. पार आयुक्त बाई पुस्तक नगरपालिका पेपरला आम्ही आलतो, अजून पेपर आहे तर घरात आम्ही जपून परिस्थिती. हे पहा बर का, हे पाहणं गरजेचं आहे. कारण माहितीये का, आयुक्तासारख्या उच्च म्हणजे पदाधिकारी आहेत त्यांनी मोठे महानगरपालिकेचे, आणि त्यांच्यापाशी यांनी मागणी केली, येथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी विनवणी केली, परंतु त्याही आयुक्तांनी फक्त आश्वासन दिलं. आणि हे आश्वासन, आज ही परिस्थिती तीच आहे, काही बदललेलं नाही इथलं. आता इथे जर बघायला गेलं, हे लहान लहान लेकर आहेत, यांच्याकडे दाखवा जरा. हे लहान लहान लेकर आहेत, या प्रभागातली लेकर आहेत, यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊ शकत नाहीत. परंतु मला हे जाणून बुजून सांगायचंय की या प्रभागामध्ये हे शिकणारे लहान लहान लेकर आहेत, यांच्या अभ्यासिकेसाठी या ठिकाणी जर एखादी रूम काढली असती तर इथं आरोग्याला धोका झाला नसता, दुर्गंधीचं वातावरण निर्माण झालं नसतं, परंतु याच वाचनालयातून एखादा इथला विद्यार्थी घडला असता. मोठे मोठे आश्वासन तुम्ही देताय, प्रत्येक नगरसेवक देत आहेत, परंतु खरी परिस्थिती दाखवणं गरजेचं आहे. मी बेधडक गावासाठी शरद पवार लातूर.